नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, पालघर लोकसभा चुनाव के लिए बीजेपी की तरफ से हेमंत सावरा का नाम पर मोहर लग चुकी है। उन्होंने फॉर्म भर लिया, फॉर्म भी एक्सेप्ट हो चुका है। उसके बाद आज हेमंत सावरा ने अपना चुनाव प्रचार भी शुरू कर दिया है। कल 6 तारीख को चुनाव प्रचार फॉर्म को उठाने की आखिरी तारीख है। फॉर्म उठाया जाएगा, उसके बाद में सभी कैंडिडेट की जानकारी सार्वजनिक की जाएगी। लेकिन महायुति के कैंडिडेट हेमंत सावरा है, उनका उम्मीदवारी तय है और तय हो चुकी है। उसके बाद में आज उनका प्रचार प्रसार शुरू हो गया। आज सुबह जीवदानी मंदिर में दर्शन करने के बाद में प्रचार जो शुरू हुआ वो हर सुबह से रात के अभी 9:30 बज रहे तब तक ये प्रचार चलता रहा। इस समय हम मौजूद है वसई नालासोपारा लिंक रोड पर वसंत नगरी ग्राउंड में। यहाँ अंतिम कार्यक्रम आज के दिन का जो था वो था कार्यकर्ता मेला हुआ। उसमें यहाँ काफी संख्या में भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता, पूरी यूपी के कार्यकर्ता मौजूद थे, पदाधिकारी मौजूद थे। उसमें रविंद्र चौहान जो पालघर जिला पालक मंत्री है और महाराष्ट्र राज्य मंत्री है, वो यहाँ मौजूद थे। उन्होंने 15-17 मिनट का अपना भाषण दिया। कई चीजें उन्होंने कही यहाँ, खासकर उन्होंने ये कहा कि ये चुनाव सिर्फ एक खासदार चुनने का नहीं है बल्कि प्रधानमंत्री चुनने का है। तो और भी उन्होंने कई बातें कही। उसके बाद में मीडिया से मुलाकात के दौरान उन्होंने क्या कुछ कहा वो आप वीडियो में आगे देखेंगे। साथ ही साथ पालघर के वर्तमान सांसद राजेंद्र गावित, जिनका टिकट कटने के बाद ऐसी नाराजगी जताई जा रही थी कि राजेंद्र गावित नाराज है और राजेंद्र गावित शायद इस कैंपेनिंग में हिस्सा नहीं लेंगे। लेकिन कैंपेनिंग के पहले ही दिन राजेंद्र गावित न सिर्फ यहाँ शामिल हुए बल्कि मीडिया से मुखातिब होकर मीडिया को उन्होंने अपनी बात भी कही। राजेंद्र गावित ने यह जरूर कहा कि मुझे दुख हुआ, लेकिन अब मुझे राज्य में आगे दूसरा कोई जिम्मेदारी दी जाएगी और जैसा हाईकमान ने निर्धारित किया वैसा अभी हेमंत सावरा के पक्ष में मैं अपना चुनाव प्रचार प्रसार कर रहा हूँ। तो क्या कुछ कहा पालक मंत्री रविंद्र चौहान ने, तमाम सांसद राजेंद्र गावित ने, सुने वीडियो में आ गए। आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर हेमंत सावरा यांची उमेदवारी घोषित केली। कालच स्क्रुटिनी होऊन त्यांचा अर्ज जो आहे तो वैध ठरवण्यात आला आणि आज सकाळीच आपल्याला माहित आहे की वसईपासून आज सुरुवात केली। जीवदानी देवीचं आज दर्शन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे घेतलं, देवीचा आशीर्वाद घेतला आणि आज संपूर्ण वसई भागामधील असणाऱ्या सर्व 2 ते 2.5 लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी रॅली सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला अशा दोन्ही वेळेला काढली। जवळजवळ 500 ते 1000 कार्यकर्ते हे आज त्यांच्याबरोबर रॅलीमध्ये होते। टू व्हीलर्स आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते हेही त्यांच्याबरोबर होते आणि आता या भागामध्ये या भागामधील कार्यकर्त्यांची एक सभा या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्या आयोजित केलेल्या सभेला सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद होता। या कार्यक्रमाला सुद्धा डॉक्टर हेमंत सावरा यांच्या विजयासाठी आदरणीय विद्यमान खासदार राजेंद्र गावितजी हे स्वतः या पूर्ण सभेला उपस्थित होते। त्याचबरोबर आदरणीय विवेक भाऊ पंडित हे सुद्धा या सभेला उपस्थित होते। यांनी सर्वांनी वसईतील आणि पूर्ण पालघरमधील सर्व नागरिकांना आवाहन केलं की महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या। हे अत्यंत उच्च शिक्षित आहेत। डॉक्टर म्हणून त्यांनी केलेलं सामाजिक बांधिलकी किंवा त्यामधून केलेली कामं ही सर्वश्रुत आहेत। त्यामुळे असा डॉक्टर उमेदवार मिळाल्यामुळे पालघरमधली असणारी जी आरोग्याची व्यवस्था आहे ती सुदृढ करण्यासाठी ते अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतील। कारण आता आपल्याला माहित आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठरवलेलं धोरण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज असलं पाहिजे। त्यामुळे या संपूर्ण पालघरमध्ये 2 अशा पद्धतीची मोठी हॉस्पिटल, ट्रॉमा सेंटर्स या सगळ्या गोष्टी आता त्याला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्यांवरती एक डॉक्टर म्हणून हे अतिशय चांगल्या पद्धतीने देखरेख करू शकतात आणि टाइम बॉम्ब पिरियडमध्ये ही आरोग्याची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था सुदृढ करण्यासाठी ते नक्की प्रयत्न करतील। आम्हाला पूर्ण खात्री आहे त्यांचा असणारा एवढ्या वर्षाचा कार्यकर्ता म्हणून सगळ्यांबरोबर असणारा सहवास हा लक्षात घेता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अतिशय चांगला उत्साह आहे।
राजेंद्र गावी त्यांची मनधरणी करण्यामध्ये आपण यशस्वी झालेला आहात, मात्र आता त्यांनी पत्रकारांशी बोलताना असं वाक्य केलं आहे की त्यांना राज्यामध्ये घेण्याचं तुम्ही काहीतरी प्रॉमिस केलं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राजेंद्र गावीजी हे पोटनिवडणुकीच्या वेळेला ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीतून निवडणूक लढले, त्यानंतरच्या काळामध्ये महायुती म्हणून निवडणूक लढले, तेव्हा आम्ही सर्व कार्यकर्ते, सावरा साहेब असतील, त्यावेळेला हेमंत सावरा असतील किंवा इथले असणारे आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रपणे त्यांच्या प्रचारामध्ये मुसंडी मारली आणि त्यावेळेच्या काळामध्ये त्यांना लिडरशिप संपादन करून दिली. त्याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. त्यामुळे त्यांच्यामध्ये कार्यकर्ता पण आहे. राजेंद्र गावीजींकडे ज्यावेळेला मी भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मी नक्कीच आजचा दिवस जो आहे तो आजचा दिवस हा थोडंसं माझा उमेदवारी अर्ज किंवा मला उमेदवारी न मिळाल्यामुळे थोडासा मी अपसेट जरी असलो तरी पहिली प्रचार सभा ज्या दिवशी असेल त्या दिवशी मी स्वतः त्या प्रचार सभेला असेल असं त्यांनी त्याच दिवशी सांगितलं होतं. आणि दुसरं म्हणजे काय तर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आदरणीय देवेंद्रजी अजितदादा, या सर्वांनी त्यांना थांबायला तूर्तता जरी सांगितलं असेल तरी राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना सक्रिय करण्याच्या संदर्भातला विचार ही महायुती करते याची त्यांना कल्पना ही आमच्या वरिष्ठांनी दिलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी 400 मधली एक सीट महायुतीची ही पालघरची असणे. डॉक्टर हेमंत सावरा हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रिपाई असेल, श्रमजीवी संघटना असतील, हे सर्व कार्यकर्ते तुम्ही पाहताय की हे अतिशय जोमाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी जुटलेले आहेत. त्यामुळे आता एकच गोष्ट ठरलेली आहे की 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये डॉक्टर हेमंत सावरा यांना विक्रमी मताने जिंकून आणणं आणि त्या पार्लमेंटमध्ये आदरणीय मोदींबरोबर या मतदारसंघातून, पालघर या मतदारसंघातून एक सुशिक्षित असा खासदार हा पाठवणं की जेणेकरून पालघर मधल्या असणाऱ्या या समस्या तो सभागृहामध्ये मांडेल आणि गेल्या 10 वर्षात जसं राजेंद्र गावित यांनी काम केलं त्याच पद्धतीने हेही काम पुढे वाढवतं. कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की उमेदवारी अर्जाला की गावित साहेब काम नव्हते करत होते, आता कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी नको होती असं कुठेही नाही. आम्ही वारंवार सांगतोय की महायुतीचे खासदार म्हणून त्यांनी 10 वर्षामध्ये गेली 10 वर्ष कंटिन्यू ते काम करतायत, अतिशय चांगलं काम करतायत. त्या कामांमुळे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या संदर्भातले जे निर्णय आहेत ते पार्लमेंटरी बोर्ड घेत असतं आणि पार्लमेंटरी बोर्डाने या संदर्भातला एक तरुण, तडफदार, सुशिक्षित असा उमेदवार हा दिलेला आहे. त्यामुळे आता आमच्या समोर फक्त एवढंच आहे आणि आपल्या समोरही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण इतर प्रश्नांवरती चर्चा न करता लोकसभेला पालघरमध्ये विक्रमी मताने राष्ट्रीय विचाराचा पूर्णच्या पूर्ण ताकदीने पालघरचा सर्वांगीण विचार करणारा असा एकमेव असा डॉक्टर हेमंत सावरा महायुतीचा उमेदवार म्हणून अतिशय सक्षम आहे याची तुम्हालाही कल्पना आहे. आपणही त्या दिशेने सर्वांनी जावं एवढीच आपण सर्वांना विनंती. धन्यवाद. शेवटचा 6 वर्षापासून या ठिकाणी खासदार म्हणून या भागाचा एक काम करत असताना या भागातले जे महत्वाच्या प्रश्नांना त्या ठिकाणी हात घालून या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, पाण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, रेल्वेच्या संदर्भातले प्रश्न असतील आणि अनेक कामं या भागामध्ये केलं असतात. त्या ठिकाणी एक स्वाभाविक आहे की प्रत्येक खासदाराला वाटलं, प्रत्येक राजकीय याला व्यक्तीला वाटतंय की पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा तिकीट मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मलाही म्हणजे आशा होती की माझं पुन्हा एक नूतनीकरण होईल, पुन्हा मला तिकीट मिळेल. परंतु या ठिकाणी काही कारणामुळे माझे तिकीट जरी समजा म्हणजे या ठिकाणी कापलं गेलेलं असलं तरी सुद्धा या ठिकाणी मी नाराज म्हणजे आपलं प्रत्येक म्हणजे दुःख जरूर झालं, मी नाराजही होतो. परंतु शेवटी एक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या पद्धतीने या देशाच्या विकासाच्या विकासापुढे त्या ठिकाणी काम करत आहेत आणि हे सगळं बघून या ठिकाणी पुन्हा एक महायुतीचा घटक पक्षाचा एक खासदार या नात्याने या ठिकाणी कार्यकर्त्यांनाही आवाहन केलं की नाराजी जरी असली, अस्वस्थता जरी असली तरी सुद्धा पुन्हा आपण या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराच्या ठिकाणी आपण निवडून द्यावं. अशा प्रकारे या ठिकाणी
मी आवाहन केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी या कार्यक्रमाला या ठिकाणी सर आता आपली नाराजी कशा पद्धतीने दूर केलेली आहे किंवा आपल्याला काही त्यांनी शब्द दिलेला आहे? ते या ठिकाणी मी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे डेप्युटी सीएम यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना त्या ठिकाणी त्यांना माझं ग्रहण सांगितलं आणि त्यानुसार त्या ठिकाणी म्हणजे आश्वासन दिलेलं आहे की राजकीय या राज्यामध्ये या ठिकाणी तुमचं पुनर्वसन केलं जाईल अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं. काही दिवसापूर्वी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी असं म्हणत होते की खासदार जे आहेत विद्यमान राजेंद्र गावित यांचं काम नाहीये त्यामुळे त्यांचं तिकीट नको म्हणून नाकारत होतं. पण असं अचानक काय जादू झाली की सगळे म्हणतात की काम आहे काय म्हणून? त्या ठिकाणी आहे की काही पुढारी असतात बरं का, त्या पुढाऱ्यांना कारण मी कोणाच्या हातात म्हणजे हातात येत नसल्यामुळे माझं काम हे लोकांना पसंत आहे, सामान्य जनता माझ्या बरोबर आहे. काही पुढारी त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करून त्यांनी वातावरण गडबड करण्याचा प्रयत्न केला. परंतु जनतेला माहिती आहे की गावी साहेब या ठिकाणी सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न केला. मला माझ्यावर लोकांचा विश्वास होता आणि पुढाऱ्यांनी फक्त या ठिकाणी एक निगेटिव्हिटी करण्याच्या त्या ठिकाणी असं कुणाची तरी सुपारी घेतलेली ते काय त्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला डावलण्यासाठी? काही सुपारी वगैरे असं काही सांगता येणार नाही. धन्यवाद. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।